जय शिवराय मित्रांनो, मी नितीन पाटील. स्वागत आहे तुमचं माझ्या नितीन ट्रेकर्स 7474 या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाच्या मोहिमेसाठी चाललो आहोत. 1660मध्ये ज्या वेळेला सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिला होता, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा ते विशालगड ज्या मार्गे गेले होते, आपण त्याच मोहिमेला आज चाललो आहोत. आपली मोहीम आज असणार आहे पन्हाळा ते पावनखिंड, बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीपर्यंत. तर लवकरच भेटूयात पन्हाळागडावर. छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस, छत्रपति शाहू महाराज महालक्ष्मी प्लेटफॉर्म नंबर 1. कृपया लक्ष द्या, 1-7 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस, छत्रपति शाहू महाराज महालक्ष्मी प्लेटफॉर्म. छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस, छत्रपति शाहू महाराज महालक्ष्मी प्लेटफॉर्म नंबर 1. शिवकाशीदे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एक धाडसी सैनिक होते. पन्हाळ्याच्या वेढ्यातून शिवाजी महाराजांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी त्यांनी स्वतःला शिवाजी महाराजांच्या वेशात सिद्दी जोहरच्या छावणीत जाण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या या बलिदानाने शिवाजी महाराजांना वेढा तोडून विशालगडाकडे सुखरूप जाण्यासाठी वेळ मिळाला. शिवकाशीद यांनी स्वतःला शिवाजी महाराजांच्या वेशात सिद्दी जोहरच्या छावणीत पाठवण्याची तयारी दर्शवली. सिद्दी जोहरने शिवकाशीदांना शिवाजी महाराज समजून पकडले आणि त्यांची पालखी काढली. याच संधीचा फायदा घेऊन शिवाजी महाराज वेढा तोडून विशालगडाकडे रवाना आले. सिद्दी जोहरला जेव्हा सत्य समजले, तेव्हा त्याने शिवकाशीदांना ठार मारले. शिवकाशीद यांच्या बलिदानाने शिवाजी महाराजांना पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुरक्षित बाहेर पडण्यास मदत केली. त्यामुळे ते स्वराज्याच्या इतिहासात अमर झाले. म्हणून शिवकाशीद यांचा उल्लेख वीर शिवकाशीद असा केला जातो. शिवकाशीद हे शिवाजी राज्यांच्या सैन्यात नावी होते. त्यांनी शिवाजी महाराजांवर आणि पर्यायाने मराठी राज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. म्हणून शिवाजीराजे सिद्दी जोहरने पन्हाळागडाला दिलेल्या वेढ्यातून सुखरूप निघाले व विशाळगडावर पोहोचले. हे शिवकाशीद उभे शिवाजी राजांसारखे दिसत असत. त्यांना पोषक दोघं आहेत ना. आशू चल. मित्रांनो, शिवकाशीद यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर आपण थोडे पुढे चालत आल्यावर आपल्याला बाजीप्रभू देशपांडे यांचे स्मारक लागते. बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन आपण पावनखिंडच्या दिशेने मार्गस्थ होतो. मित्रांनो, 10 मिनिटाच्या चालेनंतर आपण या एक बोर्डापाशी येऊन पोचतो, ज्याच्यावर शिवकाशीद आणि बाजीप्रभू यांची माहिती लिहिलेली आहे. इथूनच आपला पावनखिंडचा ट्रेक चालू होतो.
बाजीप्रभू देशपांडे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले असून ते पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशपांडे होते. बाजीप्रभू हे हिरडस मावळचे वतनदार होते, परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलेसे करून घेतले. बाजींनी स्वराज्यासाठी आपली निष्ठा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केली. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामीनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते. मित्रांनो, आपण आज पन्हाळगडावरून सुरुवात केली आहे. आमचा पुढचा रूट जो आहे तो म्हाळुंगे, मसई पठार, कुंभारवाडी, खोतवाडी, आंबेवाडी व करपेवाडी असा आपला आजचा ट्रॅक असणार आहे. करपेवाडीमध्ये आपण आज मुक्काम करणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी परत करपेवाडी, माळवाडी, पाटेवाडी, धनगरवाडा, मसवडे, मानवाड, पांढरेपाणी आणि पावनखिंड असा आपण ऐतिहासिक 52 किलोमीटरचा ट्रॅक 2 दिवसात पूर्ण करणार आहोत. हो, 'पाटील मागे या, पुढे जायचं नाही. दोनशे ते 800 फूट रुंद अशा वेगवेगळ्या 10 पठारांचे मिळून बनलेले मसई पठार हे पाचगणीच्या टेबल लँडपेक्षाही मोठे आहे. पन्हाळ्यापासून अवघ्या 7 किलोमीटरवर असणाऱ्या या पठारावर जाण्यासाठी बुधवारपेठ, आपटी, म्हाळुंगे मार्गे जावे लागते. मसाई पठारला जाताना जंगलातून जावे लागते. पूर्वी या ठिकाणी शाहूकालीन चहाचे मळे होते. थोडा घाट चढून वर गेले की म्हाळुंगे गावातून मसाई पठारावर पोहोचता येते. जय शिवराय मित्रांनो, आता आपण जे आलो आहोत ते आहे मसई पठार. खूप सुंदर असं दृश्य आहे मसई पठार. पाहू शकता तुम्ही. हिरव्यागार गवताची शाल पांघरलेल्या मसई पठारावर वारे प्रचंड वेगाने वाहते. वाहनांच्या मळलेल्या वाटांवरूनच मार्ग शोधावा लागतो. पठारावर मसाई देवीचे छोटेसे एक मंदिर आहे. मसाई देवीच्या नावावरून या पठाराला मसाई पठार नाव पडले आहे. पठारावर जांभ्या दगडात खणलेले जुने तलाव देखील आहेत. एका बाजूला इसवी पूर्व 3ऱ्या शतकातील पांडवकालीन लेणी आहेत. पावसाळ्यामध्ये पठारावर विविध प्रकारच्या 50 ते 60 अल्पजीवी वनस्पती उगवतात. यामध्ये कीटकभक्षी वनस्पती, रान तेरडा, गेंद फूल, कंदील फूल, सोनकी फूल, ग्राउंड, ऑर्किड आढळतात. याचबरोबर 50 प्रकारचे विविध पक्षी पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराज हे विशालगडला जाताना याच मार्गे गेले होते. जुलै महिन्यात विविध संस्था या पन्हाळा पावनखिंड मोहीम आयोजित करतात.
यामुळे या महिन्यात अनेक पर्यटक येत असतात. सिद्धी जोहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडे निघाले होते. बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू आणि सुमारे 600 बांधल मावळे यावेळी महाराजांच्या समवेत होते. त्यावेळी आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन विजापुरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडिलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला 300 मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत 21 तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिमतीने 6 ते 7 तास खिंड लढवली आणि पराक्रमाची शर्थ केली. ही खिंड कोल्हापूर जिल्ह्यात आहे. सिद्धी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी आलेले स्वतःचे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन राणांची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतारा प्रकटलेला होता. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. ही घटना दिनांक 13 जुलै 1660 रोजी घडली. त्याला कुठे सोडलं? मी तुला चहा दिलेला बघायच्या प्रोग्राम कमी दिले.
कुठे गेली? झालं काय? मांजलेवाडीतून सुंदर असा कडक चहा पिऊन, बिन दुधाचा चहा पिऊन आता निघालो आहोत करपेवाडी मार्गे. करपेवाडीला आपला स्टे आहे. तिथे रात्रभर मुक्काम करून चुलीवरचं जेवण खाऊन आराम करायचा आहे. आणि उद्या सकाळी पहाटे 5 वाजता उठून पुन्हा पावनखिंडच्या दिशेने जायचं आहे. जय शिवराय मित्रांनो. अशा प्रकारे आपण सकाळी कोल्हापूरवरनं 8:30 वाजता सुरुवात केली होती पन्हाळ्याला येण्यासाठी. पन्हाळ्याहून 9:30 वाजता आपण ट्रेकला सुरुवात केलेली. आता वाजलेत जवळजवळ 5:30. तर आपण आता करपेवाडी या वाडीमध्ये स्टे घेणार आहोत आणि इथून पुढे सकाळी 5:30 वाजता पन्हाळगडच्या मार्गे लागणार आहोत. चला मग भेटूयात. म्हणजे पायाला मारलेला जोरात एका बरं वाटायला बाबा. जे आहे ते आहे, सत्य लपून काय होणार आहे. बरोबर आहे. आपल्याला सांगताना तर तेच सांगितलंय बाबा की मारलंय पायाला जोरात. भीतीनं तिकडं नाही सांगितलं. पाटील सावकाश चालू द्या. मित्रांनो, छान असं चुलीवरचं जेवण आहे. तांदळाची भाकर, पिठलं, दही आणि कोल्हापुरी ठेचा. तर मित्रांनो, आजच्या दिवसाची समाप्ती इथेच करतो. जेवण करून आज विश्रांती घेतो. लवकरच भेटूयात उद्या. शुभरात्री. जय शिवराय मित्रांनो. आपण दुसऱ्या दिवसाची सुरुवात सकाळी 7 वाजता केलेली आहे. पांढरपाणी या ठिकाणी आपण 2 वाजेपर्यंत पोहोचण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे. करपेवाड्यातून आता आपण निघालो आहोत. तर चला मग घेऊया ट्रेकचा आनंद.
माझे नाव राधिका रामचंद्र जानकर आहे. मी आशिया खंडात भारत देशात महाराष्ट्र राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात शेवडी तालुक्यात धनगरवाडी गावाने येथे राहते. अरे वा. पाणी घेऊन येते, खेळाया देते, पाणी घेऊन येते, रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. अरे वा, मस्त. मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली. म्हणूनच तिचे नाव पावनखिंड आले. बाजी फुलाजी बंधूंवर विशाळगडावर महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जय शिवराय मित्रांनो, आपण सकाळी आज 7 वाजता ट्रेक चालू केलेला. आता आपण पावनखिंडीला आहोत. जवळजवळ 5 ते 6 तासाचं ट्रेक करून आपण पावनखिंडीचं दर्शन घेतलेलं आहे. खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालं आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, मंदिर मामा की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर श्री संभाजी महाराज की, हर हर महादेव. मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व फॉलो करायला विसरू नका. चला मग भेटूयात लवकरच पुढील नवीन ट्रॅकवर. धन्यवाद.